ओम नमो भगवते वासुदेवाय. शुकदेव राजा परीक्षिताला सांगतायत की भगवान ऋषभदेवांचं बहिरंगावरनं अमंगल वाटणारं असं हे सगळं आचरण बघितल्यानंतर पुढच्या काळात काय काय होणार आहे ते मी आता तुला सांगतो. की ज्या वेळेला कलियुगाचा प्रारंभ होईल, अधर्माची वाढ होईल, अधर्म माजेल, अनाचार माजेल, त्यावेळेला कोंक, वेंक, कोटक इत्यादी देशांचा जो राजा अर्हत, त्याला लोकांकडनं जे ऋषभदेवांचं आचरण कानावर आलं असेल त्यातलं मर्म आपल्या अडाणीपणामुळे न कळून, मंदमतीमुळे न कळून ते जसे आश्रमहीन अवस्थेमध्ये जगले तसं जगायचा तो प्रयत्न करील, त्याचा प्रचार करील आणि लोकांची जी पूर्वसंचित पापफलरूप गोष्टी असतील त्यांना घाबरून असं वागलं की आपण मुक्त होऊ अशा धारणेनं तो सगळीकडे प्रचार करायला लागेल. वास्तविक स्वधर्माचा जो मार्ग आहे तो जर आपण पाळला, त्याप्रमाणे जर गेलो तर अनेक प्रकारची भय नाहीशी होतील. पण आपल्या बुद्धीला अनुसरून जे अयोग्य आहे किंवा जे पाखंडपूर्ण आहे अशा कुमार्गाचा तो प्रचार करायला लागेल. आणि त्यामुळे कलियुगामध्ये देवमायेनं मोहित झालेले अनेक अधम पुरुष आपलं जे शास्त्रविहित पवित्र आणि शुद्ध आचार आहेत त्याचा त्याग करून बसतील. अधर्मालाच प्रेरणा देणाऱ्या कलियुगाच्या प्रभावामुळं, बुद्धिभ्रष्ट झाल्यामुळं ते मग कोणीही स्नान करणार नाहीत, आचमन करणार नाहीत, कायम अशुद्ध राहतील, केस उपटतील किंवा अशा अनेक क्रिया ज्याच्यातून ईश्वराच्या बद्दलचा तिरस्कार व्यक्त होऊ शकेल, पाखंड धर्माला प्रोत्साहन मिळेल किंवा मनमानी ढंगानं जगता येईल अशा प्रकारचं आचरण लोक करायला लागतील. आणि असं व्हायला लागलं की वेद, ब्राह्मण आणि भगवान यज्ञपुरुष यांची सुद्धा समाजात निंदा व्हायला लागेल, अप्रतिष्ठा व्हायला लागेल. आणि मग हे ह्या नवीन अशा अवैदिक स्वेच्छाकृत प्रवृत्तीमध्ये आंधळेपणानं विश्वास ठेवून उन्मत्त होऊन स्वतःच अत्यंत घोर अशा नरकाला प्राप्त होतील. अवैदिक जे संप्रदाय भारतात निर्माण झाले त्यातल्या एका संप्रदायाचं वर्णन हे आता शुकदेवाने जे केलं ऋषभदेवांच्या बाबतीत त्या प्रत्यक्ष दिसायला लागलंच आहे. भगवंताचा खरा हा अवतार जो आहे ऋषभदेवांचा, हा रजोगुणानं भरलेल्या लोकांना मोक्षमार्ग दाखवावा, सुचवावा, त्याचं शिक्षण द्यावं यासाठी होता. आणि ह्या अवताराचं गुणवर्णन करताना बरेच लोक असा एक श्लोक म्हणत असत, अहो भवसप्त समुद्रवत्या द्वीपेषु वर्षेष्वधिक पुण्य नेतत गायंती यत्र जना मुरारे हे कर्माणि भद्राण्यवतारवंती. की अहो 7 समुद्रांनी अंकित अशी ही जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीवरती सगळी द्वीप आणि सगळे प्रदेश यामध्ये भारतवर्ष ही सर्वात मोठी श्रेष्ठ अशी पुण्यभूमी आहे. कारण ह्या भारतवर्षातले लोक भगवान श्रीहरीच्या मंगलमय अशा अवतार चरित्रांचं नेहमी गायन करीत असतात.
अहोनुवंशो यशावतातः प्रयवृतो यत्र पुमान् पुराणः कृतावतारः पुरुषस्य आद्यश्चचार धर्मं यदकर्म हेतुम. की महाराज प्रियव्रतांचा जो वंश आहे हा अतिशय उज्ज्वल आहे आणि सुयशाचा पूर्ण आहे, की ज्याच्यामध्ये पुराण पुरुषाच्या आदी नारायणानं ऋषभावतार घेतला आणि मोक्षाची प्राप्ती करणाऱ्या पारमहंस्य अशा धर्माचं आचरण त्यांनी केलं. ह्या जन्मरहित भगवान ऋषभदेवांच्या मार्गावर दुसरा कोणीही सामान्य मनुष्य चालू शकणार नाही, त्यांचं अनुकरण करू शकणार नाही. कारण योगी लोकांना ज्या सिद्धींच्या साठी मनात लालसा असते आणि ते त्यासाठी प्रयत्न करतात, त्या सगळ्या सिद्धी आपणहून प्राप्त झालेल्या असताना सुद्धा या ऋषभदेवांनी त्या असंच समजून, मिथ्या समजून त्यांचा त्याग केलेला होता. शुकदेव सांगतायत, राजा अशा प्रकारे संपूर्ण वेद, लोक, देवता, ब्राह्मण आणि गायी यांचे परमगुरु असलेले भगवान ऋषभदेव यांचं विशुद्ध चरित्र मी तुला ऐकवलं. हे चरित्र माणसांच्या समस्त पापांचा नाश करणार आहे. जे कोणी हे मंगलमय चरित्र ऐकतील, एकाग्र चित्तानं आणि सश्रद्धा अंतःकरणानं ऐकतील, नित्य ऐकतील किंवा ऐकवतील, त्या दोघांना, ऐकणारा आणि ऐकवणारा, या दोघांना भगवान वासुदेवांमध्ये अनन्य भक्तीचा लाभ होईल. वेगवेगळ्या पापांनी परिपूर्ण असा, सांसारिक तापांनी अत्यंत तप्त असा ज्यांचा जीवनकाल आहे, ज्यांची चित्त दुःखी आहेत, अशा सगळ्या पंडितांना सुद्धा या भक्ती सरितामध्ये नित्य निरंतर स्नान केल्यानंतर शांती मिळेल. आणि त्या लोकांना जी परमशांती मिळते ती इतकी आनंदमयी असते की ते लोक आपणहून मिळालेल्या मोक्षरूप परमपुरुषार्थाचा सुद्धा स्वीकार करणार नाहीत. इतकी शांती महान असते. भगवंताचे निजजन झाल्यामुळं त्यांचे सगळे पुरुषार्थ सिद्ध होतात, एवढं या कथेचं सामर्थ्य आहे. राजा भगवान श्रीकृष्ण स्वतः पांडवांच्या आणि यदुवंशांचे रक्षक होते, गुरु होते, इष्टदेव होते, सुहृद होते, कुलपती होते. एवढंच काय, कधी कधी ते स्वतः आज्ञाधारक सेवक सुद्धा व्हायचे. व्यास महर्षी सांगतात, राजन पतीर गुरुरलम भवतां यदूनां दैवम प्रिय कुलपती क्वच किंकरो वहा असलेव मंग भगवान भजतां मुकुंदो मुक्तीन ददाती कहेचित मन भक्ती योगम. की भगवान श्रीकृष्ण स्वतः एवढं सगळं होते पांडवांच्या बाबतीत, की त्यांचे रक्षक होते, गुरु होते, इष्टदेव होते, सुहृद होते, कुलपती होते, आज्ञाधारक सेवक होते. पण तरी सुद्धा भगवंतानी इतर भक्तांच्या बाबतीत जी अनेक कार्य केली, कामं केली, त्यांना मुक्ती सुद्धा दिली. पण तरी सुद्धा मुक्तीपेक्षा श्रेष्ठ असलेली जी भक्ती आहे, ती भक्ती मात्र भगवंत कधीही सहजासहजी कोणाला देत नाहीत. नित्यानुभूत निजलाभ निवृत्त तृष्णा श्रेयस्य तंद्र चनया चिरसुप्त बुद्धे लोकस्य यः करुणया भय मात्मलोकम आख्यान नमो भगवते ऋषभाय तस्मै. आणि म्हणून शेवटी शुकदेवाने सुद्धा या भगवान ऋषभदेवांना नमस्कार केला. आणि नमस्कार करताना त्यांचं वर्णन करताना ते म्हणाले, निरंतर विषय भोगांची अभिलाषा ठेवल्यामुळे ज्यांना स्वतःच्या शिरसापासून चिरकालपर्यंत बेशुद्धीच असते आणि ज्यांनी करुणावश होऊन निर्भय अशा आत्मलोकाचा उपदेश केला आणि ते स्वतः निरंतर अनुभव घेतल्यामुळं आत्मस्वरूपाच्या प्राप्तीमध्ये सगळ्या प्रकारच्या प्रश्नांपासून मुक्त होते, अशा या भगवान ऋषभदेवांना मी नमस्कार करतो. अशा प्रकारे इथे श्रीमद भागवतातल्या
5व्या स्कंधाचा 6वा अध्याय समाप्त झाला. पुढे काय काय घडलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.